महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हनुमान वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खिचडी शिजवणाऱ्या सुमित्रा चौरे यांचे केज तहसील कार्यालयासमोरचे उपोषण गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्या मध्यस्थीने घेतले मागे। केज तालुक्यातील जिवाची वाडी येथील हनुमान वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खिचडी शिजवणाऱ्या सुमित्रा पंढरीनाथ चौरे या केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या होत्या, परंतु गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी मध्यस्थी करून त्यांना लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेतले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की सुमित्रा पंढरीनाथ चौरे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान वस्ती या शाळेवर गेल्या अनेक वर्षापासून खिचडी शिजवण्याचे काम करत होत्या। या शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ सखाराम सारोख हे जाणीवपूर्वक सतत त्रास देत आहेत व मी शाळेवर काम करत असताना देखील त्यांनी मला कामावरून काढून टाकले आहे। तसेच गोकुळ सारोख यांनी मला शाळेच्या खिचडी शिजवण्याच्या कामावरून जाणीवपूर्वक काढून माझ्या जागी त्यांच्या सुनेला घेतले आहे। तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देखील त्यांनी त्यांच्या मुलीलाच केलेले आहे। त्यांनी त्यांच्या पदाचा गैरफायदा घेत मला जाणीवपूर्वक कामावरून कमी केले आहे। गोकुळ सारोख हे स्वतःच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे काम करत आहेत। त्यांची मुलगी फक्त नावालाच आहे। मी शाळेवर नियमित खिचडी शिजवण्याचे काम करत असताना ते मला जाणीवपूर्वक वेठीस धरत आहेत। तसेच त्यांनी मला मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र मागितले होते। मी त्यांनी मागितलेले डॉक्टरचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देखील त्यांना दिलेले असताना त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मला जाणीवपूर्वक कामावरून कमी केले आहे। तसेच त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व मला शाळेच्या कामावर तात्काळ घेण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार केज यांना दिनांक 5 ऑगस्ट रोजी सुमित्रा चौरे यांनी दिले होते। दिनांक 8 ऑगस्ट रोजी सुमित्रा चौरे या केज तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसले असता गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी मध्यस्थी करत सदर प्रकरणी 8 दिवसाच्या आत चौकशी सखोल करून चौकशीमध्ये मुख्याध्यापक गोकुळ सारोख दोषी आढळल्यास संबंधितांवर वरिष्ठ कार्यालयात निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यात येईल। तसेच आपल्या न्याय मागण्या वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात येईल। आपण तोपर्यंत सदर उपोषण मागे घेण्यात यावे अशी विनंती केल्यानंतर सुमित्रा पांडुरंग चौरे यांनी तात्पुरत्या स्वरूपात उपोषण मागे घेतले आहे। परंतु सदर त्यांच्या मागण्या 8 दिवसात मान्य न केल्यास त्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे न्याय मागणार आहेत असे त्यांनी गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना बोलून दाखवले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवडी केज। अडीच मला घालणार नाही कुठे नाही आम्ही असं उठणार नाही तो करू ना चौकशी त्यांनाही बोलू ठीक आहे ना। ऐका मी 100% तुम्हाला फक्त चौकशी करतो, वस्तुनिष्ठ स्वरूपाची करतो आणि विषय असेल तर त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव ठीक आहे। आम्हाला लेखी दिल्याशिवाय आम्ही तिथून लेखी देतो तुम्हाला। मी काय लेखी देतो आम्ही तुम्हाला लेखी देतो ना। त्यांना निलंबित केल्याशिवाय आणि आम्हाला कामाला घेतल्याशिवाय आम्ही भावणार नाही नाही काही बसून महामध्ये बघा काही त्यांच्याकडून काही चुकत आलं सांगा सर्वसामान्य तो ड्युटी करतो का कुठली करतो का ड्युटी कधी बिगर ड्युटीची पगार उचलू सांगा सगळं साहेबांनी सांगा सगळं साहेबांनी सांगा इकडे बोलून शासनाची फसवणूक करतो म्हणून सांगा तुम्ही सगळं। काय करा
त्यानेच पाठवलं आम्हाला ते अर्जंट मिटिंगला झाले. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.